7 तारखेला इच्छुक उमेदवारांसाठी 6 आणि 7 तारखेला फॉर्म वितरित केले जाणार आहेत, अर्ज वितरित केले जाणार आहेत। माननीय संतोष भाऊ चौधरी यांच्या कार्यालयामधून ते फॉर्म वितरित केले जाणार आहेत आणि 8 आणि 9 तारखेला सकाळी 11 ते 5 या कालावधीमध्ये सर्वांच्या मुलाखती या घेतल्या जाणार आहेत। पाठीशी नाथाभाऊ असो, मी असो, जिल्ह्यातले आमचे पक्षाचे जे काही राजकीय नेते असतील, मग त्यात रवींद्र भैया पाटील असतील व अजून इतर सर्व जे काही असतील, हे त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून भुसावळ नगरपालिकेवरती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाचा झेंडा फडकवल्याशिवाय आम्ही जाणार नाही, गंभीररित्या घेणार आहोत। कारण भुसावळ शहरावर हा मोठा अन्याय कशा पद्धतीने रिझर्वेशन आणलं गेलं हा प्रत्येक समाजावर अन्याय करण्याचा प्रयत्न झालेला आहे। परंतु शेवटी कोणी कितीही केलं, सत्तेचा कोणी दुरुपयोग जरी केला तरी न्याय देण्याचं काम हे जनतेच्या हाती आहे। किंवा कशा पद्धतीने जनतेची पिळवणूक या भुसावळ शहरात होती आहे। आता भुसावळ विधानसभा मतदारसंघ राखीव झाला, तर शहरही राखीव झालं आणि विशेष म्हणजे जिल्हा परिषदमध्ये सुद्धा 3 पैकी 2 मतदारसंघ राखीव झाले। हे एक अजब संशोधन आहे, म्हणजे याचं संशोधन करावं लागेल की अजब कारभार कुठून होतोय, कसा होतोय। परंतु कोणी कितीही केला तरी आम्ही कार्यकर्त्यांना संधी देणारी माणसं आहोत। सर्व आमच्याच घरात पाहिजे असं आमची इच्छा कधी ना होती, ना आहे, ना राहील। आता लोकांना जिल्हा परिषद बी घरात पाहिजे, विधानसभा बी घरात पाहिजे, नगरपालिका बी घरात पाहिजे। सोबत जे पक्ष आहे ते काँग्रेस, उबाठा आणि शरदचंद्रजी पवार पक्ष एकत्रितरित्या आम्ही मीटिंग करून चर्चा करून उमेदवारांशी आता 6 आणि 7 तारखेला फॉर्म भरण्याचं, पक्षाचे फॉर्म जे आहे ते दिले जातील आणि भरले जातील आणि 8 आणि 9ला त्या ज्या उमेदवारांचे अर्ज येतील, यंग आणि युवकांच्या माध्यमातून त्या ठिकाणी घेण्याचं कारण जे आहे की ते जनतेसाठी काम करू शकतील। भुसावळची जनता पाण्याने त्रस्त आहे, तापी नदी वाहते आहे पण पाणी वाहून जाते आहे। बाहेर काढल्या चिठ्ठ्या डायरेक्ट त्या ठरवलेल्या या शहराच्या त्या कोणत्या याच्याने काढल्या गेल्या, त्या अशाने काढल्या की 200 किती आहे टोटल नगरपालिका, यातून या नगरपालिकेच्या चिठ्ठ्या 30 का 36 ज्या काही असतील त्या राखीव असं नाही काढल्या गेलं। त्यांच्या संख्येनुसार का कोणत्या संख्येनुसार काढलं ते त्यांना माहिती, का रोस्टरनुसार काढलं, तर रोस्टर नवीन रोस्टर इथून कसं काय सुरू झालं आहे तिथं, तर ही जे शंकास्पद बाब आहे आणि याच्या बाबतीत पुढे अजून काही आमच्याकडे खूप भरपूरसे विषय आहेत ते आम्ही देऊ।